गुंडा निलेश घायवळच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी आय एम सॉरी अशी एका वाक्यामध्ये प्रतिक्रिया दिली। घायवळच्या घरी बीडच्या पवन चक्क्यांचे पेपर सापडले आणि 2 कारतुसं देखील सापडली आहेत। यावर जिवंत माणसं देखील काढलेली सापडतील असं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केलंय। बनावट पासपोर्टद्वारे परदेशात पळून गेलेल्या निलेश घायवळवरून राजकीय वादंग निर्माण झालाय। घायवळसारखे गुंड पाहायला पुणेकर चंद्रकांत पाटलांना लाखांच्या मताने निवडून देतात का असा सवाल धंगेकरांनी विचारलाय। अनिल देशमुख यांनी धंगेकरांच्या वक्तव्याचा आधार घेत चंद्रकांत पाटलांवर आरोप केला। जर तुम्ही लाखांनी मतदान करता तर असे गुन्हेगार पाहायला तुम्ही परवानगी देता का, हा महत्त्वाचा आहे। चंद्रकांत दादा पाटलांच्या ऑफिसमध्ये समीर पाटील नावाचा कोणतरी व्यक्ती आहे आणि हा चंद्रकांत दादाचे फोन वापरून आमच्या बदल्यापर्यंत याचा निर्णय ह्याच्याकडनं होतो। चंद्रकांत दादांच्या सहकार्यामुळे तो परदेशात पळून गेला अशा तिथले जे माजी आमदार आहे पुण्याचे रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा तसा आरोप केलाय। धंगेकरांनी गंभीर आरोप। आय एम व्हेरी सॉरी। कोणीतरी त्याला मदत केली, ते काय ऑर्गॅनिकली झालेलं नाही। कोणी मदत केली, काय केली याची इन्क्वायरी झाली पाहिजे। जी अदृश्य शक्ती आहे, ही अदृश्य शक्ती कोण आहे? या अदृश्य शक्तीने हा पासपोर्ट दिलाय ना, ती अदृश्य शक्ती कोण आहे ही शोधून काढलं पाहिजे। चंद्रकांत दादाचे संस्कार जर बघितले ना, 1% संस्कार ज्या लोकांनी आरोप केला त्यांच्यामध्ये नाहीये। ते कधी मकोका किंवा अशा कुठल्याही आरोपीला ते मदत करू शकत नाही। घायवळला तर करूच शकत नाही, कारण चंद्रकांत दादाचं पिंडच नाहीये।